पावसाळा आला की येल्लो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट हे शब्द सगळीकडे ऐकू येतात. पण हे अलर्ट म्हणजे नेमकं काय आणि ते कोण ठरवतं आणि त्यावेळी आपण काय करायचं, चला समजून घेऊया. आपलं हवामान विभाग म्हणजेच इंडिया मेटेओरॉलॉजिकल डिपार्टमेंट हे अलर्ट देतं. हवामान उपग्रह, रडार, समुद्रातील बदल, वाऱ्याचा वेग, ढगांची हालचाल आणि पावसाची तीव्रता यावरून ते 3 भागात विभागले जातात. सगळ्यात आधी येलो अलर्ट, याचा अर्थ बी अवेअर म्हणजे सावध व्हा, कारण या काळात जोरदार पाऊस पडेल, विजांचा कडकडाट होईल, वादळी वारे येऊ शकतात. या साधारण 64 ते 115 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. त्यानंतर येतो ऑरेंज अलर्ट म्हणजेच बी प्रिपेअर्ड. यावेळी अति जोरदार पाऊस पडू शकतो, रस्त्यावर पाणी साचू शकतं, लोकल ट्रेन किंवा वाहतूक विस्कळीत होऊ शकते किंवा झाडही कोसळू शकतात. यात साधारण 115 ते 204 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. यानंतर सगळ्यात गंभीर म्हणजे रेड अलर्ट, अर्थात टेक ॲक्शन. या काळात अति मुसळधार पाऊस, पूरस्थिती, भूस्खलन किंवा जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी घरात सुरक्षित राहा, नदी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहणं योग्य ठरतं. यात 204 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. म्हणून पुढच्या वेळी पावसाचा कोणताही अलर्ट ऐकला तर फक्त रंग पाहू नका, त्यामागचा सुरक्षिततेचा इशारा समजून घ्या.